घेऊन मी माझ्या मोडक्या विचाराला या प्रबोधनाला सुरुवात करत आहे। ज्या गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला तर आज आमच्या भारतामध्ये नेपाळ या ठिकाणी झाला। लुंबिनी वन 563 वार मंगळवार या दिवशी झाला। गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली बिहार बुद्धगया वार बुधवार या दिवशी झाला। गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं कुशीनारा उत्तर प्रदेश या ठिकाणी 20 सन पूर्व 483 वार शुक्रवार। आणि ज्या बुद्धाने 45 वर्ष आमच्या भारतामध्ये प्रचार प्रसार केला, पण बुद्ध आज भारताला कळाला का भारताच्या बाहेर जास्त बुद्ध कळाला। कारण बघा चीन थायलंड जपान लंडन आज तिकडे खरा धम्म कळाला। बसा उठून जाऊ नका, कारण आम्ही मनोरंजनातून प्रबोधन घेण्यासाठी आलेलो आहोत, लांबून आलेलो आहोत आणि जास्त वेळ घेणार नाही। तर बघा भारताच्या बाहेर भिक्षूचं प्रबोधन असेल तर जागावर उठत नाही, एवढा धम्म कटाक्ष आहे। एवढे लेकरं बाळ बसतात तिकडे, म्हणून तर आज प्रगती झाली। आज आमच्या भली खाण्या पिण्या लेण्या नेसण्या सगळी प्रगती झाली, पण धम्म वाढावा, धम्माचा कुठेतरी प्रबोधन व्हावं। बघा बिहारात पुतळे आहेत, बिहार आहे, धम्म परिषद होतात, जयंत्या होतात, पण त्याच्यातून लेकरं घडली पाहिजे, लेकरांपर्यंत धम्म गेला पाहिजे। कराय का तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, कारण पण लेकरं काय घडवले। आज आपल्याला शिस्ता येतं, लेकरांना शिस्ताही आहे। लेकरं घडले तरच हे प्रॉपर्टी आहे। बघा साधी मी साधा सोपा तुम्हाला उपाय सांगतो। आपण त्रिसरण पंचशील घेतो, त्याच्यामध्ये सांगतो पानाची पाता वेर मनी शिक्का पदम समाधी आली। त्याचा मराठीतून अर्थ काय झाला तर पक्षी प्राण्यावर दया करा, त्यांची हिंसा करू नका। पण गौतम बुद्धाला एका गावाला काय झालं, भिक्षू आले आणि सगळ्यांना सांगितलं की बाई विहारात या, विहारात या। विहारात कोणी आहे, महिला आल्या पण पुरुष आले नाही। एक महिला म्हणते काय भारी, विहारात चला भंतीचे आले, जरा प्रबोधन आहे ऐकायला। तिचा पती म्हणतो अगं बाई काय ऐकायची गरज आहे, आज मी भाजी आणली आणि भाजी कर, त्याच्यापेक्षा मी प्रबोधन करतोय भारी। ते म्हणते माई या नवऱ्याचा रोजचाच प्रबोधन ऐकावं लागतं ग बाया, म्हणून तिनं कशी बशी टाकली भाजी चुली आणि आल्या पण लक्ष नाही, पण शरीराने बसले पण मनाने बसले का। वंदन कसं करावं, विहारात कसं बसावं। साधा आपण आजारी पडलो तर कुठे जातो, दवाखान्यात जातो का नाही, पण शरीराचा आजार झाला तर आपण दवाखान्यात जातो, पण मानसिकतेचा आजार आपल्याला दूर जर करायचा असेल तर कुठं जावं लागेल, बुद्ध विहारी जावं लागेल, बुद्ध विहारी जावं लागेल। म्हणून कारण बुद्ध विहारात येऊ लागतं, आचरण करावं लागतं त्याचं। म्हणून कारण काय झालं, ती महिला आली कशी टाकली भाजी आल्या आणि वंदनेला सुरुवात झाली। भंतेची म्हणतात देहा वंदन, डोळे झाकून वंदनेला सुरुवात झाली। काया वाचा मनाची एकाग्रता करून वंदन करा। मनातला राग गर्व सगळा निघून जातो, इतकी ताकद त्याच्यात आहे। कारण नुसतं विहारात आलो, मेणबत्ती अगरबत्ती लावली आणि वंदन घेतलं घरी गेलो, याला पण आचरण करण्याला महत्व आहे, बरोबर नाही तर न होता संदाके जबरदस्त। म्हणून मला सांगायचं आहे, कारण बरोबर का बाबा। तर मग भंतीची म्हणतात देहा वंदन, वंदनेला सुरुवात झाली। मना पानाची पाता मना म्हणल्यावरती म्हणते माय घरी चुलीवर मटण घेऊन येते बाया, कुठं खाता का माझं खाता लागल्या पायाला, म्हणजे वंदन सुद्धा पुरी झाली पाहिजे, खरं का, बरोबर आहे ना। वंदन पुरी झाली पाहिजे आणि आचरण झालं पाहिजे, म्हणजे त्याचा अर्थ होतो पक्षी प्राण्यावर दया करा, त्यांची हिंसा करू नका, असं आहे। दुसरे शील आहे
अडिन्न ठाणा वेलमणी शिक्का पदम समाधियामी, याचा मराठीतून अर्थ काय झाला? सांग बेटा. वा 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 वा, शाबास, टाळ्या. वा वा वा, टाळ्या वाजवा एखाद्या. वा वा वा, शाबास. चोरी करणार नाही. हे बाळ, तू वस्तू जर पडली तर तू काय करशील? तर एखादी जर वस्तू जर पडली भारताच्या बाहेर, बघा, सोनं जरी पडलं तर उचलत नाही, एवढा धम्मक भारताच्या बाहेर पुढे गेला. सोनं पैसे जरी पडले तर ज्याच्या आहे त्याला देऊन टाकतात. तर आपल्या इथं सुद्धा कारण म्हणून असं घडतं का? एखादी वस्तू पडल्या जाग्यावर राहते का? राहते का? बोला, राहते का? नाही राहत. तर चोरी करायची नाही असा शील आहे. तर मी तिसरं शील देतो, याच्यात जरा बोलतो. काणे समेचा चारा वेरमणी शिक्षापदं समाधियामी, त्याचा मराठीतून अर्थ काय झाला? तर काय बोला? मी व्यभिचार करणार नाही, मनात वाईट विचार आणणार नाही. मग मला सांगा, याच्यात सगळ्यात मोठी संपत्ती शील मोठं का धन मोठं? शील. आपल्याला कोण पैसा, प्रॉपर्टी, माडी, गाडी कोण विचारतं का? विचारतं का? नाही. तर बघा, आता उदबत्ती, आपण मेणबत्ती लावतो, जळते पण सर्वांना काय देते? सुगंध देते का नाही? आपलं मेणबत्ती प्रकाश देते. तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि उदबत्ती जळते पण सर्वांना सुगंध देते. सुगंधाप्रमाणे जीवन असावं. माणूस गरीब आहे का श्रीमंत आहे, तो दिसायला तो कसा दिसतो? काळा दिसतो का नक्का दिसतो? बोबडा दिसतो का? तो कसा? थोडं का ते झाल्यानंतर तर तो कसा दिसतो याला महत्व नाही. तर माणसाचं राहणीमान चांगलं असावं. कारण पैसा, प्रॉपर्टी हे कोण विचारत नाही. तर तुम्ही गरीब दिसायला रंगाने काळे आहात का गोरे आहात, तर आपली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कारण हे आहे, शील आहे. हे शील कुठं बाजारात भेटतं का? कुठं? शीलवान गुणवान घडायचं असेल तर इथं विहारात यावं लागेल. भारताच्या बाहेर बघा, भिक्षूचं प्रबोधन ऐकायला जागा मावत नाही, एवढा ऐकतात. म्हणून त्या देशात कधी खून, बलात्कार, मारामारी, भांडण होत नाही. कधी माणसं व्यसनाच्या आधी जात नाही. पण आमच्या इथं चांगले विचार मध्ये कोणी बसत नाही. इथं जर दुसरा कार्यक्रम लागू द्या, टांगवांग मध्ये जागा मावणार नाही. एखादं गाणं लागू द्या, पाहुणं थांबा जरा थांबा, पोटासाठी नाच केली, परवा कुणाची मध्ये जागा मावणार नाही. तर चांगले विचार मध्ये कोणी बसणार नाही, कोणी ऐकणार नाही. म्हणून मला सांगायचं आहे, कारण आज आमच्या भारतात बघा खून, मारामारी, भांडण, संघर्ष घडत आहे का? कारण धम्माचं आचरण करा. धम्म कुठं तर लेकरामध्ये, जो लेकर धम्म घेतील, शिबिर मध्ये भाग घेतील, त्याचं आचरण करतील तर महत्वाचं आहे. तरच कुठंतरी लेकरांवर वेळ येणार नाही अशी. म्हणून कारण शील हे कुठं बाजारात भेटणार नाही. तर माणसाला घडवायला लय दिवस लागतो, लय वेळ लागतो. म्हणून शीलवान गुणवान घडा. कारण मूसा वाघा वेरमणी शिक्कापदं समाधियामी, याचा मराठीतून अर्थ काय झाला? खोटे बोलायचं नाही. निदान आपल्या धम्म कार्यात तरी खरं बोला, खरं चला. जो कधी विहारात येणार नाही, धम्म कार्य करणार नाही. आज बघा हिंदू बघा, मुस्लिम बघा, स्थिती आज त्यांच्यात मुस्लिम किती 5 वेळेस नमाज पढतो. आज बघा प्रत्येक धर्मात. पण आपला सुद्धा धम्म यावं, विहारात असावं. तर महिला येतात, 4 लेकरं येतात, बसतात. पण एखादं प्रबोधन असलं तर कोणी बसत नाही, ऐकत नाही. तर जास्तीत जास्त बसावं. कारण आपल्याला भूक लागली तर जेवण देतो. ज्याला आयुष्य जर चांगलं जीवन घडवायचं असेल तर विहारी यावं लागतं. म्हणून विहारी त्याचं आचरण करावं लागतं. नाहीतर पोट कचरई माग नको तिकडे वेळ चौकात देतो. तर आपल्या विहारात गेलं पाहिजे. कारण जन्म हा एकदाच आहे. जन्म पुन्हा पुन्हा नाही. आजचा दिवस उद्या येणार नाही. जो माणूस कधी विहारात येणार नाही, धम्म कार्य करणार नाही, समाजात बसणार नाही, त्याला कारण मरून जावं पण नावात उडावं. कारण असं जीवन जगावं तर त्याचं नाव राहिलं पाहिजे. चांगला होता कारण 10 लोकांनी त्याचं नाव घ्यावं, 1000 लोकांनी त्याचा आदर्श घ्यावा. म्हणून जो माणूस
कधी कामी चांगल्या पडणार नाही, तर त्याला मरताक्षणी सुद्धा त्याच्या कोणी कामी पडणार नाही. वय झालं, म्हातारपण आलं, हातूनात पडलं, शेवटी म्हणू लागला बा 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 बा. बायको म्हणते मा यांच्या कशा जीव राहिला. आजीकडे गेली आणि आजीला म्हणते आजी आमच्या नवऱ्यामध्ये जीव कशात राहिला, चला बरं बघा. आजी म्हणते अगं बाई त्यानं कधी विहारात गेला नाही, कधी धम्म कार्य केला नाही, कधी समाजात बसला नाही, म्हणून त्याच्या कर्माचं फळ त्याला कधी चुकणार नाही. ते घे फोटो आणि लाव. कुणाचा तो बा 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 म्हणतो. बाबा का म्हणतो? कारण त्याला सांगायचं असतं. एक बायकोला समजत नसतं तो बा बा बा. मग तिला वाटतं वडिलांनाच म्हणाले काय की, म्हणून तिनं वडिलाचा घेतला फोटो लावला. तो बाबा म्हणतो, बाजूला सार म्हणतो. पुन्हा त्याच्या जीवाची दाई होते. तो पुन्हा वडिला बाबासाहेबाचा घेतला फोटो, तो बी लावला. तो बाजूला सार म्हणतो. त्याला एक सांगायचं असतं, आयुष्यभर केलेली संपत्ती तो बाबा म्हणतो 12 लाख कपाटात आहे म्हणला, म्हणून गेला. त्याच्या इशारा 12 सुद्धा आले नाही. म्हणून बुद्ध म्हणतात हे भऱ्या माणसा पिकी म्हणतो माझं माझं सारं काय महाग टाकावं लागतं. आणि फक्त काठीचे बाबू फक्त 4 संख्येला आयुष्यभर राब राब राबला, मरेपर्यंत नाही केली कधी जीवाची पर्वा. व्यसनात गेले सर्व धन, एक दिवस सोडून जाशील. बायका पोर आई बाप सर्व काही, आपल्या मरणाचे दुःख कोणालाच नाही. कोण आहे श्रेष्ठ आणि कोण आहे कनिष्ठ? आलं शेवटी धन. हे मातीचं धन मातलाच आहे. जन्म एकदाच आहे, पुन्हा पुन्हा जन्म नाही. म्हणून हे सांगायचं आहे. कारण आता मी